श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये। तर ओवीज किचनमधली आजची रेसिपी आहे अगदी पारंपरिक पद्धतीचे गूळ घालून बनवलेले वळीव लाडू। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। खूप असे खुसखुशीत आणि क्रिस्पी असे लाडू तयार होतात। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, सगळ्यात अगोदर मी इथे ना गूळ हा बारीक करून घेतला आहे आणि इथे ना मी गॅसवर पाणी गरम करून घेतला आहे। गॅस बंद आहे, पाणी अगोदरच गरम करून घेतला आहे आणि त्यात आता मी सगळा हा गूळ घालून घेणार आहे। आपल्याला हा गूळ सगळा विरघळू द्यायचा आहे। त्यासाठी 2 मिनिटं फक्त हलवून घ्यायचा आणि गॅस ऑन नाही ठेवायचा। मी ऑन नाही ठेवलेला, गॅस ऑफ गॅस आहे हा माझा। मी वरती फक्त ठेवलेला आहे। गरम पाण्यामध्ये गूळ बारीक करून घेतलेला गूळ घालून घेतलेला आहे। आता हा विरघळूस तर आपल्याला झाकून ठेवायचा आहे। तर चला बघा, गूळ हा बारीक झालेला आहे, सगळा विरघळला आहे। आता इथे मी घेतला आहे थोडंसं गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ, थोडंसं चवीनुसार मीठ आणि जो गूळ आपण पाण्यामध्ये भिजत विरघळण्यासाठी ठेवला होता ना, तो आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचा आहे। म्हणजे जे जाडसर जर खडे राहिले असतील गुळाचे तेही त्याच्यात पडणार नाहीत आणि खडे जर काही काड्या वगैरे असतील गुळामध्ये, कचरा, ते सुद्धा त्याच्यामध्ये जाणार नाही। त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी हे गाळूनच घ्यायचं आहे। आणि हे बघा, हे ना ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला। बाकीचं वरचं जे आपण गूळ जे विरघळण्यासाठी पाणी ठेवलं होतं ना, तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अगदी असं घट्ट आणि मऊसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा, हे बघा, अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलं आहे आणि मी छोटासा असा गोळा करून ह्याचं ना असं लांबकी अशी काडी वळून घेणार आहे। ह्यालाच वळीव असं म्हणतात। हे बघा, आणि एकसारखी एका साईजचंच हे आपल्याला वळायचं आहे, एका साईजचंच बनवायचं आहे। कुठे जाड मोठं नाही करायचं, सेम अशी ह्याची साईज आली पाहिजे। हे बघा, सेम अशी एकसारखी मी काडी तयार करून घेतली आहे आणि हे तोंड ना एकमेकांना हे चिटकवायचे याचे काडीचे। आणि हे बघा, हे अशा पद्धतीचं वळून त्याला प्रेस करायचं, ह्यालाच वळीव लाडू म्हणतात। हे बघा, आता सगळे असेच मी लाडू तयार करून घेणार आहे। हे बघा, सगळे असे लाडू तयार करून घेतलेत आणि इथे मी कढईमध्ये तेल गरम झाले का ते बघते। त्यासाठी जाडसर असं पिठाचा गोळा मी टाकलाय। तेल चांगलंच तापलेलं आहे। तर आता हे मी एक एक लाडू त्याच्यात सोडून घेते। आणि लाडू तळताना ना आपल्याला एक एक लाडू छान असा अलगद सोडायचा, एकदमच सगळे सोडायचे नाही, त्यानंतर चिटकतात। आणि ज्यावेळेस आपण तळू ना ते आपल्याला एक एक लाडू खालेवरे करावा लागतो, नाहीतर मग तसंच कच्चा राहतो। त्यामुळे एकेका लाडूला परतावं लागतं तेलामध्ये। हे बघा, बघा, लाडू अगदी तळून तयार आहेत आपले। खूप छान लाडू लागतात हे, तुम्ही नक्की ट्राय करा। मुलंसुद्धा आवडीनं खातील ही अशी रेसिपी आहे, तुम्ही कधीही घरी बनवू शकता। बघू शकता, पूर्वी ना हे अगदी लग्नातली ही अगदी जुनी अशी आपली शिदोरी आहे आणि दिवाळी म्हणा, गौराई म्हणा, ह्या अशा सणावाराला वगैरे केलं जायचं। खूप छान रेसिपी होते, घरीसुद्धा आपण एरवी ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो। खूप छान लागतं, नक्कीच ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात। आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।